नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 4 भाद्रपद शके 1948 अर्थात 26 ऑगस्ट 2026. मंडळी, कोकणातली शेती ही समृद्ध शेती आहे. इथल्या आंबा काजूच्या बागा येणाऱ्या मोहरापासून ते आंबा परिपक्व होईपर्यंत मंत्रमुग्ध करणाऱ्या सुगंधाने भरून जातात. खरीपातील शेती भात, नाचणी या पिकांमुळे हिरवीगार होऊन जाते आणि समुद्रकिनाऱ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी नारळ सुपारी बागा वाऱ्यावर डोलतात. अशा या निसर्ग सौंदर्यानं बहरलेल्या कोकणात शेती करताना शेतकऱ्यांना एक प्रकारचं आंतरिक समाधान मिळतं. असेच आपल्या कोकणातील शेतकरी मातीशी नाळ जोडत शेती करतात. आज आपण कोकणातील शेतीतील अनुभव याविषयी प्रयोगशील शेतकरी जयंत फडके यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. नमस्कार मंडळी, कोकणी माणसाचं त्याच्या मातीशी असणारं नातं त्याच्या जगण्याचा एक भाग आहे. कितीही खडतर परिस्थिती आली तरी कोकणातील शेतकरी त्याला सामोरा जातो आणि त्यातून मार्ग काढतो. आज शेतीसमोर आपण पाहतो आहोत की अनेक आव्हानं आहेत. बदलतं हवामान आहे, वाढते खर्च आहेत, अपुरं मनुष्यबळ आहे, अशा अनेक प्रश्नांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय. अशा परिस्थितीतही नवीन संधी शोधून नवे प्रयोग करून मातीशी आपलं नातं घट्ट करण्याचा प्रयत्न करणारे प्रयोगशील शेतकरी जयंत फडके आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण त्यांचे शेतीविषयीचे अनुभव जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, आपल्या आयुष्यामध्ये शेती आणि मातीचं नातं हे कसं तयार झालं? माझं गाव जांभुळाड, पूर्णगड जवळचं हे छोटंसं गाव. माझे पणजोबा, त्यानंतर आजी आजोबा, आई वडील हे लहानपणापासून शेतीशीच निगडीत आहेत. त्यामुळे जन्मापासूनच घरात शेतीशी संबंधितच विषय समोर दिसत आले, मी अनुभवत आलो आणि त्यात कामही करत राहिलो. आम्ही 4 भावंड शेतीतच मोठी झालो. नंतर शिक्षण पूर्ण झालं. मी MA राज्यशास्त्रापर्यंत शिकलो आणि पुढे काय करायचं हा कधीच प्रश्न डोळ्यासमोर नव्हता. वडिलांनी आपल्या असलेल्या शेतीत जो काही आत्तापर्यंत विकास केला आहे, शून्यातून जे विश्व निर्माण केलं आहे ते वृद्धिंगत करणं, वाढवणं, किमान पक्षी जपणं, ह्यासाठी शेतीला दुसरा पर्यायच नव्हता. आणि शेती नाईलाजाने नव्हे तर खरं तर आवडीनं मी स्वीकारली होती आणि शेतीतच आयुष्य काढायचं हे तेव्हाच निश्चित झालं होतं. म्हणजे राज्यशास्त्रामध्ये MA सारखं शिक्षण घेतल्यानंतर दुसरीकडे कुठेही तुम्हाला चांगली संधी होती, ती न घेता तुम्ही शेतीच करायचं निश्चित केलं. हो, राज्यशास्त्रात MA होणं हा एक भाग झाला. शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत करायचं हे लहानपणीच ठरलं होतं, पण शेती हाच करायचा विषय होता हे 100% होतं. म्हणून लहानपणापासूनच आजोबांबरोबर लहान सहान गोष्टी शेतीतल्या शिकत गेलो आणि त्यातूनच शेतीची आवड निर्माण झाली आणि हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे हे निश्चित झालं. आता तुम्ही म्हणताय तसा शेती हा व्यवसाय म्हणून मी स्वीकारला नाही. शेती ही माझी जीवन पद्धती म्हणून मी स्वीकारली. त्यामुळेच त्याच्यात नफ्या तोट्याचा कधीच प्रश्न नव्हता. बरोबर आहे. म्हणजे जगण्याचा एक भाग म्हणजे शेती असं तुमचं होतं. हो, निश्चितच. एखादी गोष्ट जेव्हा तुमच्या जीवनाचा भाग होते तेव्हा ती नफ्या तोट्यात सीमित होत नाही. तो तुम्ही जीवनाचा आयुष्यभराचा कालखंड त्यासाठी व्यतीत करायचा ठरवलेला असतो. मग त्यात कसं सुखकर करता येईल यासाठी आपण आपली बुद्धी वापरतो. त्याप्रमाणे मीही माझ्या आयुष्यात जेव्हापासून शेतीसाठीच जीवनात आपण वेळ द्यायचा आहे ठरवलं तेव्हापासून खरं तर शेतीचाच ध्यास घेतल्यासारखा वागू लागलो. आता आपल्या भागातली शेती आणि इतर भागातली शेती यामध्ये काय फरक आहे? निश्चितच कारण आपल्याकडे म्हटलं जातं की बाहेरची शेती ही आपल्यापेक्षा जास्त सधन आहे. निश्चितच आहे. सधन म्हणण्यापेक्षा ती हातात रोकडे पैसे देणारी आहे. पण कोकणातील शेती ही माणसाला सुजलाम सुफलाम आणि समृद्ध बनवणारी आहे. अशा अर्थाने की कोकणात भरपूर पाऊस पडतो, दऱ्या खोऱ्यांनी वसलेली गावं आहेत. सलग जशी घाटावरची शेती दिसते तशी शेतीचे मळेच्या मळे दिसत नाहीत. पण डोंगर उतारावर असलेली भातशेती, मोठमोठ्या आंब्याच्या नारळाच्या बागा आणि त्यातून मिळणारं तुम्ही म्हणताय तसं आर्थिक उत्पन्न हे कोकणात निश्चितच कमी नाही. कोकणातल्या कुठच्याही शेतकऱ्यांनी शेतीच्या कर्जातून आत्महत्या केली असं तुम्हाला दिसतं का? म्हणजे शेतीतून खूप पैसा मिळेल असं जरी नसलं तरी खाऊन पिऊन सुखी कोकणातला शेतकरी निश्चितच आहे. खरंय. आपल्याकडे आता आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये आलेलं आहे आणि बरेच जण त्याचा वापर देखील करत आहेत. पण आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक शेती
यांचा समन्वय साधून आपल्याकडची शेती करता येते का? हो, निश्चित करताच यायलाच हवी, तरच शेतीतील शेतकरी तिथे टिकून राहू शकेल. हां. तुम्ही पाहिलं असेल तर पूर्वी एकत्र कुटुंबात 4-4 मुलं असायची. हो. त्यातली शिकलेली, जी व्यवस्थित शिकलेली मुलं असतील ती पुढे नोकरी धंद्यासाठी मोठ्या शहरात जायची आणि कमीत कमी शिकलेला जो असेल तो शेती करायचा. दिवस बदलले, आता जो अष्टपैलू असेल, चांगला शिकलेला असेल, तोच शेतीत टिकू शकतो, असे खरं तर दिवस आले. कारण असं आहे की तुम्ही म्हणता तशी शेतीसमोर खूप आव्हानं आहेत. शेतीत पैसा कमी आहे, मनुष्यबळ कमी आहे, हो. उत्पन्नाची साधनं कमी आहेत, हवामान लहरी आहे. याचमुळे शेतीत आता नवीन प्रयोग आणि आधुनिकताही येत चालली आहे. जसं की आता पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धती बाजूला गेल्या आहेत, पण ठिबक सिंचन, तुषार सिंचन विकसित झालं आहे. यांत्रिकीकरणाने शेतीला मोठा हातभार दिला आहे. मनुष्यबळ जरी कमी असलं तरी त्या प्रश्नावर मात करून कोकणातील शेतकरी ठामपणे आपलं शेतीचं राटगाडगं पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. त्यामुळे जर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला दिली तर आपल्या कोकणातली शेती ही नक्कीच फायदेशीर होईल. हो, आहेच, फायदेशीरच आहे. फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलायला हवा. खरं तर शेतीतून फायदा मिळण्यापेक्षा समाधान मिळतं का, हे जास्त महत्वाचं आहे. बरं. कोणत्याही शाखेतून पदवीधर व्हा, कोणत्याही नोकरीला जा, तुम्ही पैसे कमवू शकता, पण जोपर्यंत तुमच्या तोंडात घास जायला हवा असेल तोपर्यंत शेतीला पर्याय नाही. खरं. आणि जर सगळ्यांनीच पैसे कमवायचे असतील तर शेती कोणी करायची आणि पोटात घास कुठून जायचा, हाही कधीतरी विचार करायला हवा. बरोबर आहे. अन्नधान्य ही माणसाची नैसर्गिक गरज आहे. ते आपण मशीनमध्ये तयार करू शकत नाही, जसं रक्त तर मशीनमध्ये तयार करू शकत नाही. त्यामुळे शेतीला पर्याय कधीच असणार नाही, हे कायमचंही सत्य मी मनापासून स्वीकारलं आहे. आणि त्यामुळे फायद्या तोट्यापेक्षा सुद्धा ही आपल्या समाजाची, आपल्या राष्ट्राची गरज आहे. म्हणून शेती कधीही टाकता येणार नाही. खरं आहे, अगदी खरं आहे. आजच्या शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठी आव्हानं कोणती आहेत? आत्ताच मी म्हटलं तसं कोकणातल्या शेतकऱ्यांसमोर मोठी आव्हानं अशी आहेत की निसर्ग बदलतो आहे. हो. एका आंब्याच्या उत्पन्नावर वर्षभर तो तग धरून नाही राहू शकत. अशी स्थिती आता राहिली नाहीये. खरं तर भरपूर एकदाच पैसे देणारा पीक म्हणून आंब्याकडे मोठ्या प्रमाणात गेल्या 10-15 वर्षात बघितलं जातंय. रोजगार हमी योजनेच्या काळात मोठ्या प्रमाणात आंबा लागवड झाली, नारळ लागवडही बऱ्या प्रमाणात झाली, पण अजूनही आंब्यावरच पूर्ण वर्ष चालेल अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. कारण लहरी हवामानामुळे आंब्यातून मिळणारं उत्पन्नही लहरी झालं आहे. पण कोकणात फक्त आंब्यातूनच पैसे मिळवता येतील का, तर तसं निश्चितच नाही. खरं तर हे एक चक्र आहे. आंब्यात बरोबरच नारळ, भातशेती, काजू आणि आत्ता विकसित होणारं कोकणातील पर्यटन हाही एक शेतीचाच भाग आहे. मोठ्या प्रमाणावर घाटावरून येणारं दूध हा एक विचार करायला लावणारा विषय आहे. मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन कोकणात किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत नाही. हजारो लिटर दूध बाहेरच्या प्रदेशातून जर येत असेल तर कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेतीशिवाय जोडधंद्यांनाही तेवढंच महत्त्व दिलं तर निश्चितच शेती आणि शेतीपूरक जोडधंदे फायदेशीर ठरू शकतील. बरोबर. म्हणजे नुसतं शेती एके शेतीने, त्याच्या बरोबरीने अनेक उद्योग करण्याची गरज आहे. निश्चित शेतीतून उत्पन्न झालेला शेतीमाल, यावर होणारी प्रक्रिया आणि त्याचबरोबर शेतीला पूरक असणारे अन्य उद्योग, जसं की लागणारं खत आपण जर मोठ्या प्रमाणातून बाहेरच्या प्रदेशातून आणत असू तर आपण त्यावर खरंच विचार करायला हवा. गेले 35 वर्ष मी गांडूळ खत यशस्वीरित्या करतोय आणि त्यासाठी लागणारं सगळं मटेरियल कोकणात मुबलक आहे. सुखगवत आहे, पालापाचोळा आहे, कुजण्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे कारण इथे पाऊस भरपूर पडतो आहे, ह्युमिडिटी चांगली आहे. पण मोठ्या प्रमाणात गाड्या जेव्हा खताच्या आपल्याला बाहेरून भरून आलेल्या दिसतात तेव्हाच आपण स्वयंपूर्ण न होता परावलंबी होतोय की काय याचा विचार केला पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्याला आवश्यक असणाऱ्या निविष्ठा जसं की खत आणि फवारणीची औषधं ही जर स्वतः तयार केली तर निश्चितच आपल्या खर्चात होणारी बचत हाच आपला फायदा ठरू शकेल. त्या दृष्टीने मी 35 वर्षापासून गांडूळ खत करतोय. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय वेगवेगळ्या समूहांना गांडूळ खताचं प्रशिक्षण दिलंय. माझ्या समोर आता मी दाखवून किंवा माझ्याकडून थोडं काहीतरी जाणून घेऊन आपापल्या परीने गांडूळ खत करणारे 20-25 शेतकरी तयार झाले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात गांडूळ खत तयार केलं. गांडूळ खत हे आता सरकारी पातळीवरही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी जे प्रोत्साहन दिलं जात आहे त्यात गांडूळ खताला पर्याय नाही असं दिसतंय. वाढती गुरांची संख्यांचं गणित हेही खूप आता एक आव्हानच आहे. यांत्रिकीकरणाच्या नादात आपण जोत सोडून दिलं आणि जोत नाही
दूध उत्पादन कमी, मग गोठ्यात गुरच शिल्लक राहिली नाहीत. बरोबर. फक्त रासायनिक खतांवर शेती होईल हे शक्य नाही. खरं तर त्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब जमिनीत असेल तरच शेती होऊ शकते. मग ती फळपिकं असू देत किंवा भातशेती, नाचणी, नारळ यासारखी अन्य पिकंही असू देत. बरोबर. मग शेणच जर नसेल तर नुसत्या रासायनिक खतांवर शेती कधीही होणार नाही. म्हणून जसं मी आत्ताच म्हटलं की पशुसंवर्धनाला चालना, यांत्रिकीकरणाबरोबरच शेणाचा आणि गांडूळ खताचा शेतात वापर आणि दशपर्णी अर्क, गोकृपामृत, जीवामृत यासारखी स्वतः तयार करत असलेली कीटकनाशकं आणि संप्रेरकं आपण जर तयार करू शकलो तर खर्चात बचत होईल आणि शेतकरी स्वयंपूर्ण होईल. नक्कीच. आज आपण पाहतो आहोत की आजची जी तरुण पिढी आहे ती शेतीकडे फारशी वळताना दिसत नाही आहे. म्हणजे खूपच प्रमाण त्याचं कमी आहे. नाहीच आहे असं नाही म्हणू शकणार, पण प्रमाण खूप कमी आहे. तर त्याबाबत काय सांगाल? खरं आहे की शेती करावी असं जर वर्गातल्या 100 मुलांना विचारलं तुम्ही पुढे होऊन काय बनणार आहात, तर त्यातला एक मुलंही हात वर करून मी पुढे शेतकरी होईन असं सांगत नाही. खरं तर शेतकऱ्यासाठी दिलं जाणारं शिक्षण हा खूप संशोधनाचा विषय आहे. आत्ता कोकणात दापोली कृषी विद्यापीठासारखं मोठं कृषी विद्यापीठ शिक्षण आहे. देणारं विद्यापीठ आहे. पण मुलांच्या अभ्यासक्रमात 1ली पासून 10वी पर्यंत शेतीला कुठेच स्थान नाही. खरं तर आपण जे शिकतो आहोत ते आपल्या जीवनाशी आपल्याला जोडता येईल का, बरोबर. हा खरं तर शिक्षणाचा पाया असायला हवा. पण शेतीशी संबंधित आवड निर्माण व्हावी मुलांसाठी, ह्यासाठी जर शेतीचा उपयोग करून घेतला तर निश्चितच पुढे जाऊन शेतीत सुशिक्षित मुलंही उतरतील. बरोबर. आता फक्त फायद्या तोट्याचा विचार करून आणि मिळणारं पॅकेज आणि पगाराचा विचार करून जर आपण शिकत असू तर आपण पैसे निर्माण करणारी यंत्र निर्माण करत आहोत, पण समाजाला गरज असलेली माणसं निर्माण करत आहोत का, हा खरं तर प्रश्न आहे. खरं आहे. म्हणजे तरुण पिढीला जर या शेतीकडे वळवायचं असेल तर पहिल्यापासूनच त्याला याची आवड निर्माण होणं गरजेचं आहे. नक्कीच. जरी यांत्रिकीकरण शेतीत आलं तरी ती यंत्र हाताळणारी माणसं, सुशिक्षित शेतकरी तयार व्हायलाच हवेत. आणि तीच आवड एका ठराविक वयातच निर्माण होते. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट नंतर जर त्या मुलांना सांगत असाल की आता तुम्ही शेतीकडे वळा तर ते शक्य नाही. 7वी 8वी पासूनच प्राथमिक शिक्षण जे आवश्यक व्यावहारिक शिक्षण आहे ते यायलाच हवं. म्हणजे ते अगदी भाषेचं असू दे, गणिताचं असू दे किंवा परकीय भाषांचंही असू दे. पण त्या पलीकडे जाऊन ज्या भागात तुम्ही राहत आहात त्या भागाचा विकास होण्यासाठी, त्या भागात तुम्ही दटून राहून काहीतरी निर्माण करण्यासाठी, फक्त रोजगार निर्माण स्वतःपुरता रोजगार नाही तर इतरांनाही रोजगार देता येईल अशी काहीतरी आपली शेती असावी, असा विचार करून जर शिक्षण दिलं गेलं तरच पुढच्या काळात कोकणही सुजलाम सुफलाम झालेलं दिसेल. आणि कोकणातला युवक जो आता रेल्वेचा वापर करून मुंबई पुण्याकडे पळतोय तो कोकणात थांबणारा दिसेल. बरोबर आहे. तुम्ही आत्ताच अनेक गोष्टी सांगितल्यात की खत आपलं आपण निर्माण करू शकतो. हा तुमचा एक प्रयोग झाला. असे अनेक प्रयोग तुम्ही केलेत. तुमचे मूल्यवर्धित पदार्थ सुद्धा आहेत. तर मग हे सगळं कसं काय तुम्ही करता? हो, माझं कुटुंब एकत्र कुटुंब आहे. आई वडील, मी, माझी बायको, माझा मुलगा, माझा भाऊ, त्याची बायको, त्याची 2 मुलं, अशी 9 माणसं आम्ही एकत्र कुटुंबात आहोत. आणि शेतीला एकत्र कुटुंबाशिवाय पर्याय नाही. माझ्या बायकोला अतिशय पाककलेची आवड आहे आणि तिच्या पाककलेचा उपयोग मूल्यवर्धित पदार्थांसाठी तिने अतिशय जबाबदारीने आणि प्रामाणिक प्रयत्न करून केलाय. आंब्याचं लोणचं आणि मिरचीचं लोणचं ह्या पलीकडे कोकणचे पदार्थ जावेत किंवा आंबापोळी आणि फणसपोळी ह्यापेक्षा वेगळे पदार्थ तयार करावेत या दृष्टीनं तिने खूप पणापासून गेले 5-6 वर्ष काम केलंय. आणि त्यामुळे आपल्याकडे तयार होणारे आंबे, हळद, सुरण, फणस, अन्य पदार्थ ज्यावर ठराविक प्रोसेस होते त्या पलीकडे जाऊन काही पदार्थ करता येतील का ह्याच्यावर तिने खूप काम केलंय. मुळात पाककलेची आवड असल्यामुळे तिने ते पदार्थ विक्रीसाठी आता उपलब्ध करून दिलेत आणि त्याला गेले 3-4 वर्ष मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काही पारंपरिक पदार्थही जसे की उकडांबा जो आता नामशेष होत चाललाय त्यालाही पुन्हा एकदा काळानुरूप टिकाऊपणा आणि योग्य पॅकिंग देऊन योग्य प्रमाणात करून जर आपण विकला तर तो किती मोठ्या प्रमाणात विकला जाऊ शकतो हे आम्ही गेले 3-4 वर्ष अनुभवतोय. एकत्र कुटुंबात माझा भाऊ, माझी भावाची बायको ही सुद्धा तिथे हिरीने शेतीत सामील होत आहेत आणि पुढची पिढी ही तितक्याच मनापासून शेतीत सामील आहेत. म्हणून खरं तर मूल्यवर्धित पदार्थांबरोबरच गांडूळ खतासारखा प्रोजेक्ट किंवा भातशेती परवडत नाही असं जेव्हा आपण म्हणतो त्याबरोबर लाल भात जर आपण जाणीवपूर्वक केलं तर लाल भाताला मिळणारा दर आणि त्याची समाजात असलेली गरज हेही आता अधोरेखित करण्याजोगं आहे.
बरोबर आहे. लाल भात हा देखील तुमचा एक प्रयोगच आहे, कारण लाल भात हा कोणी फारसं पिकवत नाही. हो. आणि अशी परिस्थिती असताना तुम्ही हा विचार कसा काय केलात? हां, मोठ्या प्रमाणात भातशेती पडीक जेव्हा दिसते ना, तेव्हा खरा प्रश्न पडतो, का लोक अशी भातशेती पडीक टाकत असतील? तर मिळणारं उत्पन्न आणि त्यापासून मिळणारा फायदा ह्याचा प्रत्येक गोष्टीला आता आपण क्रायटेरिया लावायला लागलो, तर भातशेतीतून मिळणारं उत्पन्न हे खर्चापेक्षा कमीच आहे असं दिसतं. हां. मग भातशेती परवडायला हवी असेल तर तांदूळाला चांगला दर मिळायला हवा बरोबर. आणि शेवटी पोषण मूल्य ह्याचाही विचार व्हायला हवा. भरपूर रासायनिक पदार्थ वापरून पिकवलेलं भात हे आपल्या शरीराला, आपल्या पोषणाला योग्य आहे का? मग ज्या भागात आपण राहतो त्या भागातली नैसर्गिक पिकणारी भातं जी बरोबर. लाल होती, पूर्वीपासून होती, पूर्वीपासून माझ्या आजोबा होती. पणजोबांनी ती अजूनही जपून ठेवली होती, ती लाल भात जर आपण पिकवलं तर त्याला खूप मागणी वाढेल असा अंदाजाने मी वेगवेगळ्या ठिकाणच्या लाल भाताच्या वेगवेगळ्या जाती आणल्या. त्यातून मी निवडून काढून काही भातशेतीसाठी आवश्यक असणारे जे काही गोष्टी आहेत, म्हणजे टिकाऊपणा, भात तयार झाल्यानंतर न पडणं, भात न गळणं, पावसाची ओढ सहन करणं, जास्त पाऊस झाला तर ते गळून न जाणं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही लाल भाताची एक छान जात विकसित केली आणि आता मोठ्या प्रमाणात माझ्या जवळपासचे शेतकरी आणि मीही लाल भाताची लागवड करतो आणि चांगल्या दराने लाल तांदूळ विकला जातो. हे मोठ्या प्रमाणात झालं तर पडीक जमिनी शिल्लक राहणार नाहीत याचा मला आत्मविश्वास आहे. बरोबर. इतक्या मोठ्या प्रमाणात लाल भाताला मागणी आहे, पण शेतकरी जे विकायचं आहे ते आपल्याला मूल्याच्या दृष्टीने बरोबरच आपल्या शरीराच्या दृष्टीनेही योग्य आहे की नाही ह्याचाही विचार करून पिकवू शकला तर निश्चितच त्याला अजूनही दर मिळेल. बरोबर. आत्ताच तुम्ही म्हणालात की तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचे शेतकरी मिळून लाल भात पिकवता. तर आता हे एकत्र येऊन म्हणजे शेतकरी गट स्थापन करून किंवा जसं बाहेर असतं की सहकारी संस्थांच्या मार्फत शेती केली जाते, तर असं जर आपल्या इथे झालं तर त्याचा काय फायदा होऊ शकेल? निश्चित फायदा होईल. आपण असं म्हणतो की पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळ जास्त यशस्वी झाली, हो. त्या प्रमाणात कोकणातले शेतकरी सहकार तत्वावर एका नाही ठिकाणी येत. येत नाही. बरोबर आहे. मुळात भौगोलिक परिस्थिती त्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत जशीच हां. आहे. शेतकरी गट निर्माण झाले, पण प्रत्यक्षात ते शेतीत किती उतरले? बचत गटाची चळवळ तर राज्य पातळीवर यशस्वी हो. झाली, पण बचत गटाची कामं शेतीत किती प्रमाणात दिसून येतात हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. नुसतं आर्थिक पाठबळ केव्हाही एकांगी होतं, त्यातून होणारी प्रत्यक्ष जमिनीवरची कृती ह्यालाही तेवढंच महत्त्व द्यायला हवं. जर त्या प्रमाणात सहकारी चळवळ एकत्र झाली, आपण आत्ताच यांत्रिकीकरणावर चर्चा केली, एक यंत्र 15 किंवा 20 दिवस वापरायसाठी आपण जर लाखभर रुपयाची किंमत मोजून घेत असू तर एकटा शेतकऱ्याला ते परवडतं का? नाही परवडत. मग समूहानी जर अशी यंत्रसामुग्री जी आता काळानुसार आवश्यक आहे ती समूहानी 4-5-10 शेतकऱ्यांनी एका ठिकाणी येऊन जर घेतली तर ती परवडते आणि तिचा वापरही पूर्ण क्षमतेने होतो. या दृष्टीने सहकार चळवळ कोकणात रुजायसाठी खूप मोठा वाव आहे. माझ्या परीने मी व्यक्तिगत पातळीवर खूप प्रयत्न करतो की सामूहिक प्रकारे आपण ह्यातल्या काय गोष्टी करू शकू किंवा सामूहिक पातळीवर केल्याने कशा फायदेशीर ठरतील हे समजावून सांगण्याचाही प्रयत्न करतो. पण वैयक्तिक पातळीवर मर्यादा आहेत. मोठ्या प्रमाणात जेव्हा शेतकरी एका ठिकाणी येतील आणि काम करतील तेव्हाच सहकार शेतीत आणि कोकणातही रुजेल. म्हणजे यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. निश्चितच. नक्कीच. खरं तर ती आता गरज आहे की कोकणातली बरीच घरं आता ओसाड होताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात स्थलांतर मोठ्या शहरातनं होत आहे. ह्याचा विचार शेतकऱ्यांबरोबरच शासकीय अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी करायला हवा. नुसत्याच पैशानी सगळेच प्रश्न मिटतात असं निश्चितच नाही. नाही खरं आहे. आता जेव्हा तुम्ही इतके सारे व्यवसाय करताय, शेती करताय, मूल्यवर्धित पदार्थ आहे, खत निर्मिती आहे, तर हे सगळं करत असताना कधी ना कधी काही ना काही समस्या तुम्हाला उद्भवत असतीलच. तर अशावेळी त्या तुम्ही कशा पद्धतीने हाताळत्या? समस्यांशिवाय माणसाच्या जीवनात मजाच नाही. जर प्रत्येक वेळी शेतीत 2+2 4 होत असते तर शेतीत नोकरीचे नियम लागले असते. केव्हा तरी 2+2 6ही होणार आणि केव्हा तरी 2+2 3ही होणार. 0 होणार नाही ह्याची काळजी शेतकऱ्यांनी जरूर घ्यायला हवी. पण प्रत्येक वेळी दामदुप्पट पैशाचं किंवा फायद्याचं गणित शेतीत निश्चितच लागू होत नाही. अनेक गोष्टी ज्या आपल्या हातात नाहीत त्या शेतीत आपल्या निसर्गामुळे आपल्या हातून घडत असतात किंवा आपल्याला घडून घ्याव्या लागतात. त्यावेळी तुमचा धीरोदात्तपणा, तुमचा संयम, चिकाटी आणि शेतीप्रती असलेली निष्ठा खरं तर कामी येते. प्रत्येक वेळीच फायद्याचंच गणित शेतीत असत नाही आणि जेव्हा एखाद्या गोष्टीत व्यवसाय असो किंवा शेती असो जेव्हा रिस्क घ्यायची तयारी असते ना तेव्हाच फायद्याची ही अपेक्षा ठेवता येते. नाहीतर ठराविक पगार नोकरदारांनाही मिळतोच की.
खरंय खरंय. म्हणजे समस्या आली तर त्याच्यातनं वाट काढणं हे महत्वाचं हो, आहे. शेतीत समस्या आहेत की मजूर समस्या आहे, हवामानाची समस्या आहे, हो. मार्केटची समस्या आहे, उत्पादन खर्चापेक्षा विक्रीची किंमत कमी असण्याची समस्या आहे. हां. हे सगळं काळाच्या ओघात शेतकऱ्यांनी फेस करायला शिकलं पाहिजे आणि बरोबर आहे. त्यातून मार्गही काढायला शिकलं पाहिजे. आता कोरोना नंतरच्या काळात थेट आंबा विक्रीनी हे जगाला दाखवून दिलंय की बरोबर. मार्केटवर अवलंबून असलेला शेतकरी आता स्वतःचा माल महाराष्ट्रभर नव्हे देशभर स्वतःचा स्वतः विकू शकतोय खरंय. आणि त्यातून शेतकऱ्याला जास्त प्रमाणात फायदा मिळू शकतोय. केव्हाही जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा त्यातून मार्ग निघतो आणि शेतकरी त्यातून काहीतरी नवीन शिकत असतो आणि त्या शिकण्यातूनच तो आयुष्यभराचं गाठोडं आपलं बांधत असतो. खरंय. आता तुम्ही इतकी प्रॉडक्ट बनवता किंवा तुमच्या शेतीत जो तांदूळ पिकतो तो तुम्ही विकता, तर त्याची जी विक्री आहे ती तुम्ही कशा पद्धतीने करता? कारण आता एक डिजिटल मार्केटसुद्धा आपल्याला उपलब्ध आहे. तर तुमचं कसं आहे? हो, आपण मोबाईलला खूप नावं ठेवतो किंवा हो. सामाजिक माध्यमांना खूप नावं ठेवतो, पण सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करून आपली उत्पादनंही मोठ्या प्रमाणात विकता येतात ही माझ्या स्वानुभवावरून सांगतो. बरोबर. आता खरं तर गेले 4 वर्ष मी उत्पादन करत असलेली उत्पादनं आणि विक्री ह्याचा ताळमेळ बसत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अरे वा. आणि ती जर तुमची गुणवत्ता आणि एक प्रकारचं सातत्य जर असेल तर निश्चितच तुम्ही सोशल मीडियाचा यशस्वी वापर करून अगदी देशभर सुद्धा आपली उत्पादनं पाठवू शकता. आता संवादाची साधनं फक्त रील्स बघण्यापुरती वापरायची की खरंय. आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा आपण उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री होण्यासाठी वापरायची, हा खरं तर शेतकऱ्यांनी विचार करण्याजोगा प्रश्न आहे. बरोबर. नाहीतर तासनतास स्क्रीन समोर बसून जर काहीच निष्पन्न होत नसेल तर शेतकऱ्यांसाठी मोबाईल हा शाप ठरेल, वरदान नाही. बरोबर आहे. म्हणजे सोशल मीडियाचा वापर आपण कसा करून घ्यायचा हे प्रत्येकाने ठरवलं हो, पाहिजे. निश्चित. आणि जर त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर फायदाच आहे. हो, नक्की. सर, आता अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येते की आजच्या तरुण पिढीला आणि एकूणच शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? हां, मी वयाने खूप लहान आहे. मी कोणाला सल्ला देण्या एवढा किंवा मार्गदर्शन करण्या एवढा मोठा नाही. पण कुठच्याही क्षेत्रात तुम्ही जा, शेतीच असं नाही. प्रत्येक क्षेत्रात प्रश्न हे असतातच, समस्याही असतातच. तुम्ही त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. कोकणातल्या शेती संदर्भात मी जवळजवळ 50 लेख लिहून एका वृत्तपत्रात प्रकाशित होतील अशी व्यवस्था केली. त्यावर नुसते प्रश्नच नाही तर सोल्युशनही मांडली आणि त्यावर व्यापक चर्चा झाली. त्याचं एक पुस्तक आत्ताच गुरुपौर्णिमेला मी प्रकाशित केलंय. अरे वा. खरं तर त्यात कोकणातल्या हर एक समस्येवर विचारमंथन आहे आणि प्रश्नाबरोबरच पर्याय आणि मार्गही मी सांगितले. असं नाही की जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर नाही. जेव्हा खरंय. प्रश्न निर्माण होतो तेव्हा तुम्ही प्रश्नाला उत्तरही शोधू शकता. फक्त अर्धा ग्लास रिकामा आणि अर्धा ग्लास भरलेला असं न म्हणता पूर्ण ग्लास ग्लास भरलाय भरलाय. पण त्यातला अर्धा हवेनी आहे आणि अर्धा पाण्यानी आहे, असा जर आपण विचार केला, थोडक्यात सकारात्मकता जर आपल्याजवळ बाळगली तर निश्चितच तरुणाही शेतीत उतरेलच, पण शेतीसमोरचे प्रश्न जगासमोर आपण अधिक परिणामकारकपणे मांडू शकू. आणि खरंच म्हणाल ना तर समाजातल्या प्रत्येक घटकाला शेतकरी जिवंत ठेवणं हे त्याचं कर्तव्य आहे. नक्कीच. कारण जसं तुम्ही सगळ्या क्षेत्रात काम करत असता तसा शेतकरीही त्याच्या क्षेत्रात काम करतोय आणि तुमच्या प्रत्येक घासावर त्याची मोहर उमटलेली आहे. बरोबर त्यामुळे आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा घास तुमच्या तोंडात घालाल तेव्हा तुमच्यासाठी कोणीतरी चिखलात मातीत राबतोय ह्याची जाणीव जरी आपण ठेवली ना तरी शेतीकडे दुर्लक्ष होणार नाही आणि शेतकऱ्याकडेही दुर्लक्ष होणार नाही. अगदी खरं बोललात. हे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं ते अगदी खरं आहे आणि ही जाणीव मला वाटतं प्रत्येकानेच ठेवली पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात तसं की फायद्या तोट्याच्या गणिताच्या पलीकडे जाऊन शेतीकडे बघितलं पाहिजे तर शेतकऱ्याला समाधान मिळेल. निश्चितच. आणि फायदाही आहे, फायदा नाही असं नाही. जेव्हा 4-4 पिढ्या एकाच उद्योगात किंवा एकाच शेतीत काढत असतात त्या काही फायद्याशिवाय असतात काढत असं नाही. नाही. बरोबर. फक्त तुमचा फायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे आणि खरंय. तो दृष्टिकोन जेव्हा आपण समाजाचे काहीतरी एक घटक आहोत आणि आपलीही काहीतरी जबाबदारी आहे या दृष्टीने पाहाल तर फायदा तोटा पैशात मोजला जाणार नाही, तो बरोबर. समाधानात मोजला जाईल. खरं आहे. तर मंडळी, शेती ही केवळ उद्योग नाही तर आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि जीवनाशी जोडलेलं नातं आहे. बदलत्या काळानुसार शेतीत नवे प्रयोग करणं, नवं तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे. आजच्या या आमच्या संवादातून तुम्हाला नक्कीच एक नवी दिशा मिळाली असेल अशी आशा करते. फडके सर, तुम्ही इथे आलात आणि तुमचे अनुभव आमच्याबरोबर सांगितलेत
त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. कोकणातील शेतीतील अनुभव याविषयी प्रयोगशील शेतकरी जयंत फडके यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी विद्या तावडे तुमचा निरोप घेते. नमस्कार. हा होता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. याचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.